ऑफकोर्स केळवण करता आलं आणि ते माझ्याकडे झालं, त्याच्यामुळे जरा जास्त एक्साइटमेंट आहे. आणि असं होतं की कधी कधी हे सगळं संपणार आणि आधी ताव मारणार असं होतं जरा मला. बाकी मस्त. तुम्ही सांगा, तुम्ही किती एक्साइटेड आहात? सई आणि देवांचं लग्न आहे, सो काय तुम्हाला काही प्रश्न वगैरे पडले नाहीत की आमचं लग्न कसं होतं म्हणून वगैरे काय तुम्ही काही विचारत नाही? हे लग्न कसं वेगळं आहे अपार्ट फ्रॉम प्रेमात मैत्रीची गोष्ट, ती मैत्री कशी काय फुलली? सी ॲज पर स्टोरी आता जर आपण बघू जे काही मालिकेत आता दिसतंय त्या हिशोबाने तर आता सध्या आम्ही खूप चांगले मित्र आहोत आम्ही, आणि आमची मैत्री छान डेव्हलप होते आणि ऑर्गॅनिकली आमच्या अराउंड अशा सिच्युएशन्स क्रिएट होत आहेत जिथे कदाचित आम्ही प्रेमात पडू शकतो किंवा पुढे जाऊन एकत्र राहायचा विचार करू शकतो. अशा सिच्युएशन्स क्रिएट होत आहेत. पण ऑफकोर्स लग्न माझं ठरलं सध्या वेगळ्या मुलीशी आहे ना, म्हणजे हिच्या बहिणीशी ठरलंय माझं. सो आमची ती मैत्री प्रेमात कशी ट्रान्सफॉर्म होणार आहे किंवा त्या मैत्रीतलं प्रेम कसं होणार आहे वगैरे वगैरे त्याकरता तर मालिका बघावं लागेल. आणि ड्रामा तिकडेच आहे, कारण मी आता सांगितलं तर मजा लागणार तुम्हाला. भैरव केळवणाला कशी काय? हा फारच मला पण प्रश्न आहे. प्रश्न पडला आहे ना, ऍक्च्युली मला नाही पडायला पाहिजे. मुळात सगळ्यात आधी तुम्हा सर्व पत्रकारांना खूप खूप धन्यवाद. इथे आमच्या बरोबर केळवणाला तुम्ही सगळे हजर आहात. आणि दुसरी गोष्ट अशी की या केळवणाला मी का आहे, तर खरं तर याचं लग्न अंजलीशी होणार आहे, पण आज सई इथे का आहे हे जाणून घ्यायचंय म्हणून मी इथे आहे, माझ्या मुलाला प्रोटेक्ट करण्यासाठी. आणि या केळवणात जे काही खाणं येईल समोर त्याचा आस्वाद घेण्यासाठी, याच्याबरोबर याच्या भविष्याच्या पुढच्या गप्पा मारण्यासाठी आणि सईपासून याला वाचवण्यासाठी खरं तर आज मी इथे आले आहे. तर आमच्याबरोबर या केळवणाचे साथीदार तुम्ही सुद्धा व्हा. आणि 11 ते 17 एप्रिल या केळवणाला धरून लग्नात काय काय ट्विस्ट अँड टर्न्स असणार आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे 11 ते 17 एप्रिल आमचं लग्न चुकवू नका, कारण लग्नात प्रत्येक सीन नंतर एक ट्विस्ट आहे आणि त्याच्यानंतर जे काही चेंज होत आहे ते आमच्या कथानकाला अजून पुढे नेणार आहे, अजून रोमांचक बनवणार आहे. तर आमची सिरियल नक्की बघा, तुझी माझी जमली जोडी, सन मराठीवर. विसरू नका, लग्नाला नक्की या सगळ्यांना. थँक्यू. की आता ही अशी सगळी लगीन घाई सुरू आहे, केळवण आहे, आता त्या केळवणात भैरवी ताई आल्यात, तर तुला कसं वाटतंय आणि तुझ्यासाठी हा सगळा अनुभव कसा आहे? आता खरं तर सई आणि देवांशी मैत्री आहे ही भैरवी मॅडमला माहिती आहे. खरं तर त्यांना ही मैत्री अजिबात नाही पटत आहे, म्हणूनच त्या म्हणाले की मी माझ्या मुलाला प्रोटेक्ट करायला आणि आता या मैत्रीचं रूपांतर पुढे जाऊन प्रेमात लग्नात होणार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. सो आता मलाही त्या गोष्टी एक्सेप्ट कराव्या लागणार आहेत की कधी काही झालं लग्नानंतर सुद्धा तरी त्या नेहमीच त्याच्या पाठीशी असणार आहे आणि मला त्यांना सुद्धा तेवढंच प्रेमाने हँडल करायचं. सो मी आत्तापासून सुरुवात करते. प्रेमाने की फक्त प्रेमाने? धाक नाही म्हणतात, कारण त्या मोठ्या आहेत आणि त्यांचा धाक आहे माझ्यावर, सो ते प्रेमाने हँडल करायचं. क्या बात. अजून कोणाला काही प्रश्न? मोत्यांची माळ सोन्याचा साज, देवांश रावांचं नाव घेते, केळवण आहे बरं का. वा वा वा, मला पण घ्यायचं आहे का? हो मग घ्यायचं आहे का? ओके. एक होती चिव, एक होता काऊ. एक होती चिव, एक होता काऊ. सईचं नाव घेतो, प्लीज डोकं नका. एक होता काऊ. एक होती चिव, एक होता काऊ. सईचं नाव घेतो, प्लीज डोकं नका खाऊ.